फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44। प्रभू साहेब तुम्ही नंतर आले, ऐका माझी गोष्ट। आपण 30 मिनिटांपेक्षा जास्तीची लक्षवेधी चाललेली आहे। सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारलेले, सर्वांची उत्तर आलेली, आपण नंतर आलेले आहे। सर्व प्रकारचे प्रश्न दोन्ही साइडच्या सदस्यांनी विचारलेले आहे। चला पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया। उत्तर दिलं त्यांनी। अध्यक्ष बस थांबा। असा आपण आदेश दिला म्हणून मी जातो। 11 नंबर सन्माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे त्याच्यानंतर महोदय विचारा। अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 21 आणि 22च्या बाबतीत ही लक्षवेधी मी सादर केली होती। अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यातील खरीप 21 मध्ये बजाज अलायन्स कंपनी होती, 2022 मध्ये ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी होती। या दोन्ही वेळेस अध्यक्ष महोदय स्थानिक आपत्तीच्या ज्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या होत्या त्या क्रॉप कॅलेंडरच्या 15 दिवस आधी प्राप्त झाल्या असून देखील त्या दोन्ही वेळेस त्या कंपन्यांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना 21.5.10 याचा चुकीचा अर्थ लावून नुकसान भरपाई 50% प्रमाणेच वाटप केली होती। या विरोधात जिल्हास्तरीय समितीकडे अपील झालं होतं। जिल्हास्तरीय समितीने त्यांना उर्वरित 50% वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या, वारंवार सूचना दिल्या होत्या। त्यानंतर विभागीय समितीकडे अपील झालं, त्या विभागीय समितीने जिल्हास्तरीय समितीचा निर्णय कायम ठेवला। त्यानंतरही वाटप झालं नाही। त्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील झालं। अध्यक्ष महोदय, राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची खरीप 21च्या बाबतीतली बैठक ही 24 जानेवारी 2023 ला झाली। 6 महिने झाले अध्यक्ष महोदय, याचं इतिवृत्त अद्यापर्यंत फायनल झालेलं नाही। कारण याबाबत कंपनीला ते 50% रक्कम द्यावी लागेल आणि जी शेतकऱ्यांची बाजू होती 50% प्रमाणे वाटप केली ही योग्य होती। परंतु त्या दरम्यान जिल्हाधिकारी धाराशिव यांनी कंपनीकडनं ती विमा वसूल होत नाही म्हणून आरआरसी कारवाई प्रस्तावित केली होती आणि त्या कारवाईला स्थगिती उच्च न्यायालयाने दिली। परंतु त्या कुठल्याही बाकीच्या वसुलीवर स्थगिती नसताना त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून विमा कंपनी धार्जिन धोरण ह्या शासनानं स्वीकारलेलं आहे। त्यामुळं माझं मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय की ती मार्गसूचना लागू होत नसताना आणि उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यामध्ये कुठेही जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा विभागीय स्तरीय समितीच्या अहवालाला स्थगिती नसताना, फक्त आरआरसी कारवाईला स्थगिती असताना आपण ती इतिवृत्त का थांबवलं? आणि 2022च्या बाबतीत अध्यक्ष महोदय पंचनाम्याच्या प्रती चुकीच्या पद्धतीने पंचनामे झाले। एका शेतकऱ्याला 500 रुपये विमा मिळाला, एका शेतकऱ्याला 5000 रुपये विमा मिळाला शेजारी असणाऱ्या। याबाबत जिल्हास्तरीय समितीने विभागीय समितीने त्यांना पंचनाम्याच्या प्रती मागितल्या। कंपन्या साध्या पंचनाम्याच्या प्रती सुद्धा प्रशासनाला किंवा शेतकऱ्याला देऊ शकत नसतील, कारण पंचनामे हे बोगस केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला एवढं विचारायचंय मंत्री महोदयांना की त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे 50% प्रमाणे उर्वरित रक्कम देण्याचे आदेश दिले होते याला कुठं स्थगिती होती का? आणि स्थगिती नसेल तर ती वसूल किती दिवसात करून देण्यात येईल? आणि 22च्या बाबतीतले पंचनाम्याच्या प्रती किती दिवसात शेतकऱ्यांना उपलब्ध होतील? आणि जी 50% राहिली रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळेल? चला मंत्री महोदय। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य कैलास पाटलांच्या अतिशय महत्वाची ही लक्षवेधी। अध्यक्ष महाराज, त्यांनी 2021च्या खरीप विमा संदर्भामध्ये महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। अध्यक्ष महाराज, त्यांनी 2000 खरीपला जो 2021चा जो खरीपचा विमा या ठिकाणी जी बजाज अलायन्स कंपनी होती त्या कंपनीने 21.5.10च्या तरतुदी ज्या लागू होत्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी 50% देयक दिले। उर्वरित 50% देण्याच्या बाबतीत आपण जे म्हणताय की सरकार विमा कंपनीची बाजू घेते नाही। कैलास पाटील साहेब, आपली जी भूमिका आहे तीच सरकारची भूमिका आहे, तीच कृषी विभागाची भूमिका आहे आणि हे सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्याच्या मागे आहे।
हे जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात सुद्धा स्पष्टपणाने दिसतंय. जिल्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. जिल्हा समितीचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की पीक विमा कंपनीने हे 50% राहिलेली रक्कम सुद्धा दिली पाहिजे. ही जी काही 21/5/10ची मुद्दा आहे तो त्या ठिकाणी निकाली काढला. जिल्हा समितीने अध्यक्ष महाराज विभागीय समितीकडे तो अहवाल पाठवला, तो सुद्धा फेल्ड केला. म्हणजे विभागीय समितीचं मत शेतकऱ्याच्या बाजूनच होतं आणि विभागीय समितीचं मत ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बाजूने आलं आणि विभागीय समितीने खाली जिल्हा समितीला सांगितलं की याबाबत तुम्ही वसुलीची कारवाई का करत नाहीत, त्यावेळेस तिथल्या जिल्हा समितीने शेतकऱ्याची बाजू घेऊन शेतकऱ्यांसाठी आरआरसी करण्याचा निर्णय केला. आरआरसी करण्याचा निर्णय ज्यावेळेस खाली जिल्हा समितीने घेतला त्यावेळेस स्पष्टपणानं ज्यावेळेस कंपनी न्यायालयात गेली, न्यायालयामधून या आरआरसीच्या संदर्भामध्ये न्यायालयाने अंतरिम स्थगिती त्यांनी त्या ठिकाणी दिली. ती अंतरिम स्थगिती एकदा नाही दोनदा अध्यक्ष महाराज कंटिन्यू करण्यात आली. आता यामध्ये यांचा 21चा मुद्दा जो आहे की 21चा मुद्दा असा आहे की ही स्थगिती आरआरसी काय की ज्या वेळेस एखादी विमा कंपनी त्यांना द्यायची अदा करायची शेतकऱ्यांना अदा करायची रक्कम जर देत नसेल तर आरआरसी जी महसुली कारवाई आहे ती कारवाई सरकार करतं आणि ती कारवाई करत असताना त्या कारवाईवर स्थगिती आणलेली आहे न्यायालयाने. त्या बाबतीमध्ये राज्यस्तरीय समितीकडे जे राज्य अहवाल गेला, राज्य समितीने त्याचे मिनिट्स दिले नाहीत, हाही विषय त्यांनी काढला. अध्यक्ष महाराज फक्त यामध्ये कोर्टाची स्थगिती होती आणि स्थगिती असताना आता राज्यस्तरीय समितीला सुद्धा खालच्या दोन्ही जिल्हा आणि विभागीय समितीचे अहवाल जशाला तसे मान्य आहेत. हे मान्य असताना पुन्हा राज्य समितीने उच्च न्यायालयाची स्थगिती असताना पुन्हा आरआरसी करा म्हणून कसं कंटेम्प्ट त्या ठिकाणी नक्कीच कोर्टाचं माननीय न्यायालयाचं अवमान झालं असतं. म्हणून त्या ठिकाणी राज्यस्तरीय समितीचे मिनिट्स फायनल झालेले नाहीत. म्हणून त्या संबंधात 21च्या खरीपच्या हंगामाच्या कैलास पाटील साहेब हे सरकार तुम्ही जे बोलताय शेतकऱ्यांच्या मागे ते विमा मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी तात्काळ आम्ही सुद्धा ती अंतरिम स्थगिती जी आहे ती तात्काळ उठवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील आणि यामध्ये लवकरच या ठिकाणी या विभागाच्या मार्फत एजन्सीचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी आपल्या संभाजीनगर म्हणजे खंडपीठामध्ये जो काही निकाल स्थगितीचा अंतरिम आहे ती स्थगिती उठवण्याच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्याला पैसे अदा करण्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे आरआरसीची ती घेऊन वसुली करून शेतकऱ्यांना देण्याचा या ठिकाणी सरकार त्याच्याशी पूर्णपणानं ठाम मागे आहे. अध्यक्ष महाराज जो दुसरा प्रश्न त्यांनी विचारला 22चा तोही एकसारखाच आहे. त्यातही जिल्हा समितीने शेतकऱ्यांच्या बाजूनच सांगितलं की विमा कंपनीने पैसे अदा केले पाहिजेत, विभागाने तेच सांगितलं. पुन्हा अध्यक्ष महाराज विभागाने सांगितल्यानंतर कंपनी ज्या वेळेस देत नाही त्यावेळेस यांचं म्हणणं आहे की जिल्हा समितीने आरआरसीची कारवाई का केली नाही. एका 21च्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये जर न्यायालयाने स्थगिती दिली असेल आरआरसीच्या बाबतीमध्ये वसुली करण्याच्या बाबतीमध्ये तर दुसऱ्या वर्षी 22 मध्ये सुद्धा सेम तसं झालं असेल तर तशी स्थगितीच्या बाबतीमध्ये आरआरसीचा निर्णय दुसरा होऊ शकला नाही. त्यामुळं हा पीक विमा 21चा आणि 22चा सुद्धा तात्काळ मिळण्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं. याच्यात माझ्या माहितीनं कुठं पीक विमा कंपनीने किंवा पीक विमा कंपनीला मदत करण्याच्या उद्देशाने नाही, पीक विमा कंपनीचं तर काय अपील कुठं विभागात तर काही दिसून आलं नाही. हा पण 2022चा पीक विमाचा मिळण्याच्या संदर्भात जी तक्रार शेतकरी म्हणून जगताप यांनी केली होती त्या जगतापांची तक्रार 10 जुलैला तक्रार ही अतिरिक्त मुख्य सचिव कृषी यांच्या नावाने आलेली आहे. ते एक पत्र आहे अध्यक्ष महाराज, ते 13 जुलैला प्राप्त झालं. 13 जुलैला प्राप्त झाल्यानंतर आज मी आपल्या मार्फत सदनाला आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवगत या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की ते पत्रच अपील म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि अगदी 12 ते 15 दिवसाच्या आत या ठिकाणी राज्यस्तरीय समितीची बैठक लावून त्याबाबत निकाल दिला जाईल. चला राजेश पवार. बरं देतो तुम्हाला नाही देतो राजेश पवार यांचा घ्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय कृषी मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. सन 2022-23 मध्ये नांदेड जिल्ह्यातील माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा
अध्यक्ष महोदय विमा मिळाला नाही. त्याचं कारण केवळ एवढंच आहे की 72 तासामध्ये जी विमा कंपनीला कळवावं लागतं ते त्या ठिकाणी शेतकरी करू शकले नाहीत, कारण का बऱ्याच जणांनी फोन केला परंतु विमा कंपनी फोन उचलत नव्हती आणि आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे. ऑनलाईन अनेक शेतकऱ्यांना करता येत नाही. तर या ठिकाणी महसूल मंडळांनी पंचनामे केलेत. महसूल मंडळाकडे रेकॉर्ड आहे की शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय कृषी मंत्री महोदयांना या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो की नायगाव मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांना 22-23 मध्ये विमा मिळाला नाही आणि ज्यांच्याकडे महसूल खात्याकडे ज्यांचे पंचनामे आहेत नुकसान झाल्याचे, अशांना आपण विमा कंपन्यांना नुकसान भरपाई द्यायची आदेश देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, ही पूर्णपणानं लक्षवेधी अतिशय स्पेसिफिक आहे, नियमाला धरून आहे, मुद्द्याला धरून आहे आणि त्यात विमा कंपनीच्या ज्या अटी शर्ती आहेत, विमा देण्याच्या संदर्भामध्ये, विमा उतरवण्याच्या संदर्भामध्ये, विमा लागण्याच्या संदर्भामध्ये त्या स्पेसिफिक आहेत. ही नांदेडचा आता याच्यामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सन्माननीय आमदार साहेबांना मी एवढंच सांगतो की नांदेडमध्ये जे काय आपण 22-23चा विमा मिळाला नाही असं म्हणताय, त्याची मी स्वतः विभागाच्या मार्फत चौकशी करतो. आणि आपण दुसरं म्हणलात की या ठिकाणी आजही विमा भरायला अडचण येते. अध्यक्ष महाराज, आपल्या मार्फत या सदनामध्ये अभिमानानं सांगतोय की ज्या वेळेसपासून या देशात पीक विमा लागू झाला त्याच्यानंतर इतिहासात पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये 1,20,00,000 शेतकऱ्यांचा 1 रुपया विमाचा फायदा या ठिकाणी झालाय. तेवढी नोंद, तेवढा प्रीमियम या ठिकाणी भरलाय. आपल्या माहितीसाठी एकूण राज्यामध्ये आपल्या एका अहवालामध्ये 1,47,00,000 खातेदार शेतकरी आहेत. त्याच्यापैकी 1,20,00,000 जर 1 रुपयाचा विमा शेतकऱ्याचा भरला असेल तर मला वाटत नाही कुठं अडचण येईल. 31 जुलैपर्यंतची मुदत आहे अध्यक्ष महाराज. एकही शेतकरी याच्यात वंचित पीक विमा भरण्याच्या संबंधित राहणार नाही, हे सदनाच्या मार्फत अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगतोय. चला कैलास पाटील बोला. त्यांची लक्षवेधी आहे. अरे बाबा माझा झालं. त्यांची लक्षवेधी आहे, बोलू द्या त्यांना मला. द्या. प्रयत्न अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला एवढंच विचारायचंय की RRC कारवाईवर जी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, ही उच्च न्यायालयाने स्थगिती कशामुळे दिली? की आपलं सरकार जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार RRC कारवाई करायची हे पटवून देण्यात उच्च न्यायालय अपयशी ठरलं, त्यामुळे ही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आणि अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश माझ्या समोर आहे, आपल्याला देऊ शकतो, मंत्री महोदयांना देऊ शकतो. त्यात असं फक्त 18/11/22चं जे पत्र आहे त्यात फक्त अकाउंट गोठवायचे, खाते कंपनीचे खाते गोठवायचे जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं बँकेला, सिटी बँकेला, त्याला स्थगिती आहे. त्यामुळं राज्यस्तरीय समितीला त्यांचं कामकाज करायला किंवा त्यांना आदेश करायला कुठेही स्थगिती नसताना राज्यस्तरीय समितीनं निर्णय का घेतला नाही? आणि दुसरं मागाशी विचारल्याप्रमाणे 2022चे पंचनामे जे चुकीच्या पद्धतीचे पंचनामे झालेत, हे धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनाला किंवा शेतकऱ्यांना किती दिवसात मिळतील हे मंत्री महोदयांनी सांगावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, कोर्टाच्या निर्णयाचं मिस इंटरप्रिटेशन या ठिकाणी होत आहे. अध्यक्ष महाराज, कोर्टाने स्पष्टपणानं 23/1/23चा जो निकाल आहे शेवटचा, म्हणजे अंतरिम जे अंतरिम स्थगिती कंटिन्यू केल्याचा निकाल आहे 23/1. अध्यक्ष महाराज, त्यात सरळ सांगितलंय की द ऍड अंतरिम प्रोटेक्शन ग्रँटेड अर्लियर वुड कंटिन्यू अंटिल फर्दर ऑर्डर आर पास्ड आफ्टर हिअरिंग द पार्टीज ऑन द मेरिट्स. आणि त्याच्या अगोदरच्या निकालाच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी आपल्याला त्या निकालाच्या बाबतीतही 30/11/22चा जो निकाल आहे तो निकाल सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महाराज, त्या निकालामध्ये सुद्धा स्पष्टपणाने सांगितलं की प्रायमा फेसी द ऑर्डर पास बाय कलेक्टर डायरेक्टिंग द पिटिशनर्स बँकर्स टू सीज द अकाउंट्स इज विदाउट ज्युरिडिकेशन. हे स्पेसिफिक आहे. आणि त्याच्यानंतर इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 6/1/23 द लर्न्ड AGP web service of the respondent number 135 and 6 till the operation of the order passed by the collector dated 18/11. म्हणजे ऑर्डर काय पास केली होती 18/11ला RCC ची की या ठिकाणी वसुली करायची आहे पीक विमा कंपनीकडनं. पीक विमा कंपनीला कुठेही या ठिकाणी सोडलं नाही पाहिजे, ही भूमिकेतून काढलेली ऑर्डर आहे. त्या ऑर्डरची तारीख देऊन अध्यक्ष महाराज या ठिकाणी अंतरिम स्थगिती दिलेली आहे. म्हणून याचा अर्थ काढून कृपा करून शेतकऱ्याच्या मनामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण व्हायला नको की हे सरकार त्यांच्या पाठीमागे नाही आहे. हे सरकार पूर्णपणानं कैलास पाटील साहेब, आपण जी भूमिका मांडली आणि जी शेतकऱ्याची मागणी आहे त्यांच्या पाठीमागे आहे. आणि ह्या त्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी वाटेल ती शक्ती खर्च करेल, पण त्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून दिला जाईल. चला
प्रकाश सोळंकी. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या संदर्भात या सभागृहामध्ये वारंवार लक्षवेधी येतात, प्रश्न येतात आणि याच्यातलं मुख्य गोम ही आहे की विमा कंपन्या क्लेम द्यायला नेहमीच टाळाटाळ करतात. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्य सरकार स्वतःची विमा कंपनी काढून ही पीक विमा योजना राबवणार का, आणि त्याच्यामध्ये जे काही मुख्य अट आहे की 72 तासात इंटिमेशन दिलं पाहिजे नुकसानीचे. तर आपल्याकडं जेव्हा अतिवृष्टी होते किंवा जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे केले जातात आणि हे पंचनामे ग्राह्य विमा कंपन्या धरत नाहीत आणि या दोन गोष्टी करता स्वतःची विमा कंपनी काढून ही योजना या राज्यामध्ये राबवली जाईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी पीक विमा कंपनी ज्यावेळेस विमा लागू होतो शेतकऱ्यांच्या पिकाला त्यावेळेस त्याचे पैसे अदा करण्यासाठी वेळ लावते, कारणं काढते. त्याचबरोबर जे काही केंद्र सरकारने या पीक विम्याच्या कायद्यामध्ये तरतुदी केल्यात की कधी ते पीक विमा मिळाला पाहिजे, त्याची कापणी किती दिवसात केली पाहिजे, कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत कुठल्या पिकाची, हे सगळं डिटेल त्याच्यात दिलेलं आहे. म्हणून अध्यक्ष महाराज 72 तासामध्ये नुकसान झाल्यानंतर त्याची कंप्लेंट, त्याची तक्रार, त्याची नोंद कुठंतरी झाली पाहिजे या संबंधित सुद्धा स्पष्टपणाने सांगितलं गेलेलं आहे. आता ही सदनाची नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची, कदाचित इतरही राज्यातल्या शेतकऱ्याची भावना असू शकते की अशी जर आपत्ती आली नैसर्गिक तर 72 तास हे त्या विमा कंपनीला कळवण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना फार अपुरे आहेत. म्हणून ते 72 तासाच्या ऐवजी 52 तास 92 तास करावेत अशा संदर्भातल्या काही सूचना आहेत. त्या सूचना ह्या भावना शेतकऱ्यांच्या संबंधात ज्या मांडल्या गेलेल्या आहेत या सदनामध्ये, त्या भावना कृषी विभागाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे नक्कीच दिल्या जातील. आणि त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचा मंत्री म्हणून या नात्यानं मी सुद्धा केंद्राकडे विनंती करेल की या बाबतीत 92 तासाची त्या ठिकाणी वेळ द्यावी. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की स्वतःची पीक विमा कंपनी, अध्यक्ष महाराज, स्वतःची पीक विमा कंपनी काढण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मतमतांतर आहेत. हा विषय नक्कीच सरकार या बाबतीत विचाराधीन राहू शकतो. या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणं आवश्यक आहे. पण मेजर विषय कंपनीचा, पीक विमा कंपनीचा जो काढायचा आहे त्याच्यात मुख्यतः काय असतं की बाबा शेतकऱ्याकडून प्रीमियम आपण भरायला घेतो. आता तर स्वतः राज्य सरकारच या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रीमियम भरतोय, त्यामुळे शेतकऱ्याला फक्त 1 रुपयाच द्यावा लागतोय. मुळामध्ये हा फरक सुद्धा आता जे काही 1 रुपयाच्या पीक विम्याच्या संदर्भातली सुद्धा जी काही परिस्थिती आहे 80 आणि 120 हे जे पॅटर्न बीडला सन्माननीय प्रकाशदादांना माहिती आहे, ते इंडियन आपली ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीच होती, त्यासोबत करार झाला होता. त्यावेळेस सुद्धा अध्यक्ष महाराज अशा पद्धतीनं पूर्ण कंपनीला सुद्धा फायदा होत नाही. 20% वर त्या कुठल्याही कंपनीला फायदा घेता येत नाही असा करार या माध्यमातून सुद्धा झालेला आहे. आणि 20% बाबतीत सुद्धा 10% हे आस्थापनेवर त्यांच्या लागते, 10% फक्त कंपनीला. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही जो काही फायदा होईल त्या कंपनीला तो प्रत्यक्ष सरकारकडे जमा होतो. ही योजना आहे पीक विमा योजना. म्हणून या संदर्भात वेगळी आपली कंपनी सरकारची काढावी का या संदर्भात सरकार नक्कीच भविष्य काळात विचार करू शकतं. चला शेवटचा प्रश्न अनिल देशमुख साहेब. अनिल देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री व्हायच्या पहिले शासनाने 1 रुपया विमा केला, 1 रुपया फक्त भरायचा आणि शासनाने प्रीमियम भरायचं ठरलं. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची मागणी काय आहे? शेतकऱ्यांची मागणी आमचा प्रीमियम भरायला शेतकरी तयार आहे. शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की आमचं नुकसान झाल्यानंतर आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. प्रीमियम भरायला अडचण नाही शेतकऱ्यांची, 200 काय 500 1000 2000 रुपये प्रीमियम भरतील. पण विमा कंपन्या नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई देत नाही, याच्याबद्दल शेतकऱ्यांची नाराजी आहे. हा नंबर 1 प्रश्न. नंबर 2चा प्रश्न असा आहे, मला एकच माहिती द्या की आता मागच्या वर्षी किती प्रीमियम टोटल भरलं
आणि किती कोटी रुपये प्रीमियम भरलं आणि किती कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांना मदत देण्यात आली विमा कंपनीकडनं, याचे 2 फिगर मला द्यावे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी इथे जो प्रश्न उपस्थित केला आहे, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढा का म्हणता, ज्यावेळेस सरकार त्यांचे पैसे भरत आहे. अध्यक्ष महाराज ज्या वेळेस सरकार प्रीमियम भरतोय त्यावेळेस शेतकऱ्याला फक्त 1 रुपया खर्च येतो. अध्यक्ष महाराज, मागच्या वर्षी या राज्यातील शेतकऱ्यांनी 655 कोटी रुपये आपल्या खिशातून भरले आणि 655 कोटी रुपये हा शेतकऱ्यांचा हिस्सा होता प्रीमियम. आता या वर्षी 1 रुपयाची योजना केल्यामुळं अध्यक्ष महाराज 655 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे वाचले. चुकीचं केलं का? याच्यात 655 कोटीच्या बदल्यात या राज्याला किती मिळाले, तर कमीत कमी अध्यक्ष महाराज 3000 कोटीपेक्षा 1000 रुपये तरी जास्त मिळाले असतील. मी एक्झॅक्ट आकडा पटलावर ठेवतो, पण 3000 कोटीच्या जवळपास विमा या राज्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मिळाला. आता स्पेसिफिक प्रश्न एक त्यांचा राहून गेलेला आहे, ते परत उठलेत, माझ्याकडनंच राहून गेल्या उत्तर देण्याच्या संदर्भात, की 2023-22च्या संदर्भाबद्दले जे पंचनामे त्यांना मिळाले नाहीत, त्या सूचना नक्कीच कृषी विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे. आता मी आजच सांगतो, आपल्याला 15 जे काय वेळ लागेल ते. चला आता पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 12. हे बघा सर्व सविस्तर उत्तर आलंय ना, सर्वांचं सविस्तर उत्तर आलंय. बाकीच्या लक्षवेधीसाठी लोक बसलेली आहेत आणि त्यांच्याही लक्षवेधी घेणे आवश्यक आहे. आणि जवळपास 30 मिनिटांपेक्षा जास्त आपण चर्चा झालेली आहे. बोला मळवतराव. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा 1 रुपयाचा विमा हा शेतकऱ्याचा विमा काढते, हे याचा फार मोठा गाजा होत आहे. परंतु काही दिवस कमीच असताना 2-3 दिवसच कमी आहे विमा भरण्यासाठी, पण ते साईड बंद आहे. आमच्या इथे कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, अमरावती या कृषी उत्पन्न बाजार समितीत तो विमा शेतकऱ्याचा विनामूल्य म्हणजे पैसे 1 रुपया घेणार नाही आणि त्याचे खर्चही घेणार नाही, अशा पद्धतीनं चालू केल्यानंतरही त्याची साईड बंद आहे. मध्यंतरीच्या काळात आता काल परवाच श्याम टीव्हीनं त्याच्या रांगा दाखवल्या. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे. मी या निमित्ताने एवढंच म्हणेल की त्या विम्याची मुदत वाढवणार आहे का? चला मंत्री महोदय. महाराज, मी या लक्षवेधीच्या उत्तरात स्पष्टपणानं सांगितलं की इतिहासात पहिल्यांदाच पीक विमा चालू झाल्यापासून या राज्यात 1,20,000 शेतकऱ्यांनी 1,20,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा विमा काढला. अध्यक्ष महाराज, जर सरोवर बंद असेल, साईट बंद असेल, या सगळ्या गोष्टी असतील तर 1,47,00,000 खातेदारांपैकी 1,20,00,000 शेतकऱ्यांचा 1 रुपयाचा विमा कसा का भरून घेतला असता अध्यक्ष महाराज? हे अधिकृत आकडा या सदनात जबाबदारीपूर्वक सांगतोय. हा, स्पेसिफिक त्यांनी जे 3 तालुक्याच्या बाबतीत सांगितलंय की तिथं सर्व्हर डाऊन झाला असेल किंवा काय अडचण आली असेल आणि त्यामुळे जर शेतकऱ्यांना काही अडचण विमा भरण्याच्या संदर्भात झाली असेल तर आपल्या माध्यमातून या सदनात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की एकाही शेतकऱ्याचा विमा 1 रुपयाचा हे जे नवीन योजना आहे त्याच्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. आणखीनही 3 दिवस या ठिकाणी आहेत. आज थोडंसं सरोवर स्लो झालं, ही वस्तुस्थिती मी मान्य करतो. हे केंद्र सरकारच्या संबंधित सरोवर आहे, त्याच्या संबंधातल्या आपण राज्य सरकार म्हणून कृषी विभागाने त्या सर्व्हरच्या संदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार पण केली आहे. त्यांचं कामही चालू आहे. यावर मला उत्तर तर देऊ द्या प्लीज. यावर केंद्र सरकारने सांगितलंय की सर्व्हरच्या बाबतीमध्ये जे काही स्लो झालंय ते आम्ही प्रॉपर अपग्रेड करून व्यवस्थित करू. स्वाभाविक आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये पीक विमा भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या जवळजवळ लोड जास्त येतो, लोकांचं गर्दी पण जास्त होते, त्याच्यामुळे पण सर्व्हर ओव्हरलोड होतो. पण तसं झालं असलं तरी एकही शेतकरी या पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, ही काळजी महाराष्ट्र विभागाचा शेतकरी विभाग नक्कीच घेईल. चला शेवटचा प्रश्न कृष्णा गजबे. अध्यक्ष
अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी धाराशिव जिल्ह्यातली जरी असली पण हा पंतप्रधान पीक विमा योजना हा सर्व राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील माझ्या आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये आरमोरी तालुका, वडसा तालुका, कुरखेडा तालुका, कोरची तालुका या ठिकाणी खरीप हंगाम 22-23चा त्यावेळेला सर्व प्रोसेस झाल्या, सर्व प्रक्रिया झाल्या, पण त्या शेतकऱ्याला अजूनपर्यंत विम्याचं हे बेनिफिट मिळालेलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. हे पुन्हा चौकशी करणार का? गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा, कुरखेडा तालुका, आरमोरी, वडसा आणि कोरची तालुक्यामध्ये 22-23 हा मिळालेलाच नाही, तर ही चौकशी करणार का? अध्यक्ष महाराज, या संबंधीची जी काही आता सन्माननीय गजबे साहेबांनी इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या बाबतीतली जी तक्रार केलेली आहे त्याबाबत नक्की चौकशी केली जाईल. चला शेवटचा बोला. पीक विम्याच्या संदर्भात सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिले. पण अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी शासनाकडे एक लक्ष वेधू इच्छितो की जो आता होणारी गर्दी पीक विम्यासाठी आणि त्याचबरोबर ते स्लाइड स्लो आहे. आता झालं उत्तर, त्याचं उत्तर दिलं ना. एकच मिनिट अध्यक्ष महोदय. बोला. त्याचबरोबर पेरणी अद्याप 25%च माझ्या मतदारसंघात झालेले आहेत अध्यक्ष महोदय. कारण याला बऱ्याचशा ठिकाणी त्यामुळं पीक विमा योजनेची तारीख वाढवणार का, पहिली गोष्ट. आणि दुसरी, जत तालुका दुष्काळी तालुका आहे, तिथं जी मूग उडीद पेरणी अत्यल्प झालेली आहेत आणि पाऊस 15 जुलैपर्यंत न झाल्यामुळं शेतकरी बियाणे परत करत आहेत. इतर कंपन्यांकडून हे बियाणं परत घेतलं जातंय, पण एकमेव महाबीज कंपनी आहे ती बी प्रक्रिया घेत नाही, परत घेत नाही. त्यामुळे तसे तुम्ही महाबीज कंपनीला आदेश करणार का? अध्यक्ष महाराज, पहिले 2 प्रश्न या लक्षवेधीशी संलग्न आहेत, कारण विम्याच्या संदर्भातले आहेत. त्यामुळे एक निश्चित सांगतो की स्लोडाऊन झाली आहे. स्लोडाऊन झाली असली तरी रोज 6 ते 7 लाख शेतकरी या ठिकाणी या सरोवरच्या माध्यमातून या पीक विमा योजनेचा फायदा घेत आहेत. आजही आता या क्षणापर्यंत 6,13,000 शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा योजना या ठिकाणी या सरोवरच्या माध्यमातून केलेला आहे. अध्यक्ष महाराज, त्यांचं असं म्हणणं आहे की महाबीजनी पैसे कमी घेतले, त्या बाबतीत मधला हा विषय नाही. वापस घेतलं नाही असं म्हणणं. या अध्यक्ष महाराज, या लक्षवेधीशी ते संलग्न विषय नसल्यामुळं अध्यक्ष महाराज, पण एक महत्वाचा विषय त्यांनी म्हणले की पेरण्याचं आमच्याकडे 25 झाल्या. आता पेरण्या आपल्याकडे जे सांगितलं जातं तर आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सांगितलं जातं 22 तारखेपर्यंत पेरण्या 22 जुलैपर्यंत योग्य आहेत. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून आमच्याकडे सांगितलं जातं 31 जुलैपर्यंत पेरण्या योग्य आहेत. आता 31 जुलैच्या पुढे पेरण्या करणं कुठल्याही, हे कुठलंच विद्यापीठ, कुठलंच संशोधन केंद्र योग्य नाही असं सांगितल्यानंतर पुढे पीक विम्याचा तारीख वाढवायचा आणि त्याचा संबंध कुठे येतच नाही. अध्यक्ष महाराज, चला लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महाराज, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यामध्ये आणि विशेषतः सगळे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढतंय. बनाना कर्सट मध्ये केळीचा समावेश झालेला आहे आणि त्या दृष्टीनं शेलगाव तालुका करमाळा येथे शासनाची 55 एकर जमीन उपलब्ध आहे आणि त्या जमिनीमध्ये जर आपण केळी संशोधन केंद्र काढलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा एकूण भारतातून जी निर्यात झालेली आहे ती साधारण 16,000 कंटेनर झालेले आहे आणि त्यातून सोलापूर जिल्ह्यातनं 8,500 कंटेनर म्हणजे जवळपास 50% निर्यात सोलापूर जिल्ह्यातनं केळीसाठी झालेली आहे.
आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केळीसाठी म्हणून त्या ठिकाणी कृषी उत्पादनांतर्गत करावं। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे शेलगाव येथे 55 एकर क्षेत्र उपलब्ध आहे, तसंच मोहोळला जवळपास 100 एकर आहे, सोलापूरला जवळपास 200 एकर आहे। बीज गुणन केंद्र ही ज्वारी, मका, बाजरी ह्याच्यावर काम करणारी केंद्र आहेत। त्यामुळे तिथलं केंद्र जर आपण केळीसाठी दिलं तर त्याचा फायदा निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला होईल। त्याचबरोबर या ठिकाणी शेलगाव संशोधन केंद्रावर किती शास्त्रज्ञ आहेत ते आम्हाला या निमित्ताने सांगावे। मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज, सन्माननीय बबनदादा शिंदे साहेबांची आणि संजय मामा शिंदेची ही लक्षवेधी आहे आणि सन्माननीय या लक्षवेधीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यातले त्यात मोहोळ तालुक्यामध्ये जिथे जे पहिल्यांदा पत्र गेलं की या ठिकाणी केळीचं संशोधन केंद्र या ठिकाणी उभं करावं, कारण या परिसरातून फार मोठ्या प्रमाणामध्ये केळी ही त्याची निर्यातही होते आणि संबंध देशभर सुद्धा विकल्या जाते। अध्यक्ष महाराज, पण जी जागा त्या ठिकाणी मागितली गेलेली आहे, जे पत्र सुरुवातीला प्राप्त झालेलं आहे ते दिनांक 16/1/2023 ला जे पत्र सहसंचालकाकडे फलोत्पादन यांनी संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडे दिलं अभिप्रायाच्या मागितल्या संदर्भात। अध्यक्ष महाराज, त्या पत्रान्वये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेनी राहुरी कृषी विद्यापीठाकडे या ठिकाणी अभिप्राय मागितला, पण अध्यक्ष महाराज मोजे शेळगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही जी काही कोरडवाहू संशोधन केंद्राची जागा केळी संशोधन केंद्र म्हणून या ठिकाणी करा असा जो या ठिकाणी सन्माननीय सदस्यांचा प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बाबतीत ही जी जागा आहे ती जागा अध्यक्ष महाराज 1941 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोजे शेळगाव तालुका करमाळा येथे हे 1941 मध्ये कोरडवाहू संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे। ही 55 एकर एकूण जागा आहे आणि अध्यक्ष महाराज आजही महत्वाचं म्हणजे काय, आजही या कोरडवाहू संशोधन केंद्राची गरज आहे। त्यामुळे हा प्रस्ताव अभिप्राय मागवण्यासाठी ज्यावेळेस कृषी विद्यापीठ राहुरीकडे गेला त्यावेळेस या प्रस्तावाला जी शिफारस मिळायला पाहिजे होती केळी संशोधन केंद्रासाठी ती पूर्णपणाने राहुरी विद्यापीठाने नाकारली। म्हणून अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आता या एकूण राज्यातील जवळपास 83% कृषी योग्य क्षेत्र हे कोरडवाहू पिकाखाली असल्याने आणि अन्नधान्य उत्पादन याच्या क्षेत्रात होत असल्याने कोरडवाहू संशोधन केंद्र शेळगाव हे राज्य आणि कृषी विद्यापीठ संशोधनासाठी महत्वपूर्ण आहे। त्यामुळे ती जागा सोडून त्याला संलग्न, मला त्यांना विचारलं की ती जागा सोडून त्याला संलग्न एक आणखीन 55 एकर जागा आहे ती या संशोधन कोरडवाहू संशोधन केंद्राची सोडून आहे। पण अध्यक्ष महाराज स्पेसिफिक पत्र गेल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय आला, तो नकारार्थी आलाय। त्यामुळं जी काय मागणी त्यांनी केलेली आहे त्या मागणीचा विचार जर सकारात्मक करायचा आहे तर मला नव्याने त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं कुठं जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी केळी संशोधन करता येईल का हे सरकार आणि हा विभाग नक्कीच त्याबाबत सकारात्मक विचार करेल। अध्यक्ष महाराज, कोरडवाहू संशोधन केंद्राला जे आपण म्हणतोय की शेलगाव मध्ये जागा आहे, परंतु मोहोळमध्ये 100 एकर जागा आहे, सोलापूरमध्ये 100 एकर जागा आहे, 200 एकर त्या ठिकाणी संशोधन चालतंय। पण तो शेळगाव मध्ये किती शास्त्रज्ञ आहेत संशोधनाला ह्याचं उत्तर काय तुम्ही दिलं नाही तर ती द्यावी ही अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, या विभागामध्ये म्हणजे त्या संशोधन केंद्रावरती एकूण किती लोक काम करतायत हे मला आता सांगता येणार नाही, हे मी पटलावर माहिती घेऊन या ठिकाणी कळवतो। अध्यक्ष महाराज, पण हे अतिशय जुनं
1941 हे कोरडवाहू पिकांवर संशोधन करणारं केंद्र आहे आणि आजपर्यंत ज्या काही संशोधन कोरडवाहू शेतीच्या संदर्भामध्ये आणि पिकाच्या संदर्भात झाले ते तिथूनच झालेलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी एकच विनंती आहे की जे काही सन्माननीय बबनदादांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला अशी इच्छा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी संशोधन केंद्र व्हावं. यापूर्वी एक जळगावला आहे, नांदेडला आहे आणि पुढे सोलापूरला व्हावं ही त्यांची इच्छा आहे. कुठं व्हावं हे महत्वाचं नाही. मी उत्तर देताना स्पेसिफिक याच्यासाठी दिलं की त्यांनी त्या शेळगावच्या जागेच्या संदर्भात पत्र दिलं होतं की तिथं व्हावं आणि तिथं व्हावं. हे ज्यावेळेस अभिप्राय विद्यापीठाकडे गेला त्यावेळेस अभिप्राय नकारात्मक आला, म्हणून ती जागा सोडून इतर जागा कृषी विभाग नक्कीच बघेल आणि त्या ठिकाणी केळी. आता अध्यक्ष महाराज, येणाऱ्या अधिवेशन जर पूर्ण काळ चाललं तर नक्कीच केळी विकास महामंडळाच्या संदर्भात सुद्धा कृषी विभाग या ठिकाणी काही धोरण जाहीर करणार आहे. तर हे संशोधन केंद्र सुद्धा तिसरं या राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यासाठी कृषी विभाग सकारात्मक आहे. चला, सन्माननीय सदस्य बच्चू कडू. अध्यक्ष महोदय, खरं तर या राज्यामध्ये दोन प्रकारचे शेतकरी आहे. एक आहे ज्याला सिंचनाची व्यवस्था होतं आणि दुसरा असा आहे का ज्याला सिंचनाची व्यवस्था नाही. 12 महिने पाण्याची व्यवस्था असणारा शेतकरी एकाईकडे अध्यक्ष महोदय आणि पावसावर अवलंबून असणारा शेतकरी एकाईकडे आहे. या दोघांच्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा शेतकरी हा पावसावर अवलंबून असणारा शेतकरी आहे. आणि म्हणून स्पेसिफिक मला कृषी मंत्र्यांना विचारायचं आहे का संशोधन केंद्र करत असताना पहिले ते कोरडवाहू क्षेत्र ज्या भागात जास्त आहे जिल्हा वाईज तुम्ही हे काढलं पाहिजे का कोरडवाहू क्षेत्र कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे, कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या विभागात जास्त आहे. नाहीतर कोरडवाहू क्षेत्र राहील गडचिरोलीला आणि संशोधन केंद्र राहील सोलापूरला. याचा ताळमेळ जुळणार नाही अध्यक्ष महोदय. तर त्याबाबत आपण विचार करणार आहे काय हे पहिलं पाहिले पाहिजे. दुसरं अध्यक्ष महोदय, का जेव्हा संशोधन केंद्र होईल तेव्हा होऊ द्या, पण कृषी मंत्री म्हणून आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे का सिंचन उत्पादक शेतकऱ्याला आपण किती सबसिडी देतो आणि कोरडवाहू शेतकऱ्याला किती सबसिडी देतो, शासनाकडून दोनही शेतकऱ्याला किती मदत जातं वर्षाला, हे आपल्याला काढता येईल का? किमान हे काढल्यावर ते पटलावर ठेवा. एखादा ऊस उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी याला किती सबसिडी आपण देतो आहे. अर्थात मग कोरडवाहू शेतकरी पराठीवाला असेल, आपलं सोयाबीनवाला असेल, तर आता दोघांना सबसिडी कशी भेटतं? विद्युतची सबसिडी वेगळी भेटतं, कालव्याद्वारे पाणी गेलं त्याची सबसिडी त्याला भेटतं, पण कोरडवाहू शेतकऱ्याला काहीच भेटत नाही. आणि म्हणून आत्महत्या जो प्रकार होतोय सगळ्यात जास्त तो कोरडवाहू शेतकऱ्याकडे जास्त होतोय. म्हणजे आम्ही पाहतोय का एकाच गावात राहतोय पण एकाला सबसिडी मिळतंय, त्याला भेटलीच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण त्याच्या तुलनेत माझ्या कोरडवाहू शेतकऱ्याला किती भेटतं याचं संशोधन व्हायला पाहिजे. हा तफावत तक्ता हे सरकार तयार करण काय? चला, मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्यामध्ये पहिला प्रश्न उपस्थित हा केलाय की हे जे संशोधन केंद्र आहे हे नेमकं कुठं व्हायला पाहिजे. हे कोरडवाहू जिथं क्षेत्र जास्त या राज्यात त्या ठिकाणी व्हायला पाहिजे का जिथं बागायत क्षेत्र जास्त आहे तिथं कोरडवाहू संशोधन केंद्र व्हायला पाहिजे. आता हा निर्णय त्यांच्या माझ्या जन्माच्या अगोदर झालेला आहे, तो 1941 ला झालेला आहे. पण राहुरी कृषी विद्यापीठ हे आता मुमकिन करे ना. आता बोलत नाही सर, म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात, पण मी आपल्याला नक्की सांगतो की अध्यक्ष महाराज यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये हे एक संशोधन केंद्र आणखीन याची व्याप्ती किती वाढली पाहिजे आहे ती ठेवून आणखीन किती व्याप्ती वाढली पाहिजे. राज्यामध्ये एकूण कोरडवाहू क्षेत्र जेवढं आहे त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जी काही पिकं घेतली जातात, जी पिकावरती संशोधन होणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टीवर याच्या व्यतिरिक्त जर आणखीन लागणार असेल तर त्या बाबतीतही विचार सकारात्मक कृषी विभाग करेल. एक आता याच्यात त्यांनी दुसरा स्पेसिफिक प्रश्न विचारला तो या लक्षवेधीशी संलग्न नाहीये अध्यक्ष महाराज, तरी पण असं एक मिनिट माझ्या अधिकारात आहे, तिने विचारला म्हणून मी सांगतो की प्रत्येक ठिकाणी आता विमा कंपनी शेतकरी असा वाद आहे. आता कोरडवाहू शेतकरी आणि बागायत शेतकरीचा विषय या ठिकाणी काढला.
अध्यक्ष महाराज, कृषी विभाग म्हणून सर्व शेतकरी समान आहे. आता या ठिकाणी ज्याची बागायती त्याला कॅनल आहे तिथं सबसिडी मिळली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. जिथं बागायती जमिनी तिथं लाईट आहे त्याला सबसिडी दिली झाली असं म्हणतात. आणि अध्यक्ष महाराज, कोरडवाहू शेतकरीची व्याख्याच काय की जिथं कॅनल नाही, जिथं पाणी नाही, जिथं लाईट नाही आणि जिथं फक्त पावसाच्या पाण्यावर खरीपाची वर्षातली एकच आपण पीक घेतो अशा संदर्भातली कोरडवाहू जी आपण म्हणतो त्याची ही व्याख्या अध्यक्ष महाराज. त्यामुळे स्वाभाविक जिथं कॅनलच जात नाही, जिथं इलेक्ट्रिसिटीज नाही, फक्त पावसाच्या पाण्यावर शेती होतीये, त्याच्यामुळे तिथं स्वाभाविक सबसिडी जाणं कमी होणं आवश्यक, म्हणजे आवश्यक असणं म्हणण्यापेक्षा ते जाणारच नाही. म्हणून अध्यक्ष महाराज, सर्वात प्रमुख विषय काय की या राज्यातला कोरडवाहू शेतकरी असो की बागायतदार शेतकरी असो, त्या शेतकऱ्याच्या माग अतिशय शेतकरी संकटाच्या काळात ज्या वेळेस असतो, म्हणजे 12 महिने असतोच, कोरडवाहू असो तो जास्तीचा असतो, पण त्याच्या पाठीमागे हे कृषी विभाग आणि सरकार खंबीरपणा आहे. चला पुढे जाऊया आता. लक्षवेधी क्रमांक 10. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय, सांगितलं मग. आज लक्षवेधी 2, लक्षवेधी 3 आणि लक्षवेधी 8 ह्या 3 लक्षवेधी ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता